केमोथेरपी सुरू झाल्यापासून अन्नाची काही चव लागत नाहीये, तोंडाची पूर्ण चव गेलेली आहे, त्यामुळे काहीच खावंसं वाटत नाही. त्याबरोबरच वजन देखील कमी होत आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही 8 टिप्स सांगणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला अन्न खावंसं देखील वाटेल आणि थोडीफार अन्नाची चव देखील लागू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता थोडक्यात समजून घेऊयात की केमोथेरपीच्या दरम्यान तोंडाची चव का जाते. केमोथेरपीच्या दरम्यान आपण जी काही सतत औषधं घेत असतो, अर्थात त्यामुळे ती औषधं आपल्या लाळेमध्ये मिक्सअप होत राहतात आणि ती औषधं लाळेमध्ये तशीच काही दिवस किंवा काही आठवडे राहतात. त्यामुळे अर्थातच आपल्याला कोणत्याच अन्नाची चव लागत नाही. आता ही औषधं लाळेमध्ये किती दिवस राहणार हे डिपेंड करतं की तुमच्या औषधाचा प्रकार काय आहे, तुम्ही किती डोस घेतात आणि तुमची बॉडी या औषधाला कशी रिॲक्ट करते आहे, या सगळ्यावर ठरतं की तुमच्या लाळेमध्ये ते औषध किती दिवस राहणार. आता जेव्हा तुम्ही ही औषधं घेतात, आपल्या तोंडामध्ये टेस्ट रिसेप्टर सेल्स म्हणून असतात. या पूर्णपणे आपल्याला अन्नाची चव लागण्यासाठी कारणीभूत असतात. जेव्हा आपण औषधं घेतो तेव्हा डायरेक्ट या सेल्स औषधांमुळे अफेक्ट होतात आणि अफेक्ट झाल्यामुळे अर्थातच लाळेचं सिक्रेशन हे कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे देखील आपल्याला अन्नाची चव लागत नाही. त्यामुळे आपल्याला जेवण नकोसं वाटतं, आपल्याला जेवावंसं वाटत नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे आपलं वजन देखील इनडायरेक्टली कमी होत असतं. तुमचं जर का खूप जास्त वजन कमी होत असेल तर एकदा तुमच्या डॉक्टरांच्या कानावर देखील हे घालणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एखादं औषध घेतो किंवा तुम्हाला औषधं जेव्हा सजेस्ट केली जातात, तेव्हा ही औषधं किंवा ह्या औषधांचे डोस हे अंदाजे आपल्या वजनाच्या कमी किंवा जास्त प्रमाणामध्येच असतात. पण जर का तुमचं वजन हे खूप जास्त प्रमाणात कमी होत असेल तर नक्कीच तुम्ही जास्त प्रमाणामध्ये औषधाचा डोस घेत असणार. त्यामुळे अर्थातच आधी तुमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करा जर तुमचं वजन खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होत असेल तर. MD अँडरसन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये डॉक्टरांनी काही कॅन्सर पेशंटला ऑब्झर्व केलं आणि त्यानुसार त्यांना असे काही 8 ऑब्झर्वेशन्स किंवा आपण म्हणू शकतो अशा काही टिप्स सुचल्या की ज्यामुळे त्या पेशंट्सला अन्नाची चव लागू शकते. तर त्या टिप्स काय आहेत ते आता आपण बघूयात. यामध्ये 8व्या नंबरला येतं ते म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या शरीराला वेळ द्या. तुमच्या एखाद्या आवडीचा पदार्थ आज एका चवीचा लागू शकतो तर त्याची चव उद्या काहीतरी वेगळीच लागू शकते. असं काही आठवड्यांसाठी देखील होऊ शकतं. अर्थात यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते, वाईट देखील वाटू शकतं. पण यामुळे अन्न सोडायचं नाही, जेवण करणं सोडायचं नाही. तुम्हाला कधीतरी एखादं अन्न खारट किंवा खूप जास्त कडू लागू शकतं. अशा वेळेला तुम्ही थोडंसं सोबतीला मध असेल किंवा साखरंबा असेल किंवा गुळांबा असेल, इतर काही पदार्थ थोड्याशा प्रमाणात खाऊ शकतात. किंवा कधीतरी उलट होऊ शकतं, तुम्हाला एखादा पदार्थ खूप जास्त गोडसर किंवा गोड लागत असेल, मग अशा वेळेला तुम्ही ठेचा किंवा चटणी किंवा तोंडी लावायला कांदा म्हणून देखील खाऊ शकतात. या अशा काही पदार्थांमुळे तुम्हाला थोडीफार अन्नाची चव लागू शकते. तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस थोडंसं ट्रायल आणि एरर पद्धतीने खेळायचंय. म्हणजे जसं की कुठला पदार्थ तोंडी लावायला घेतला तर तुम्हाला अन्नाची जास्त चव लागते, कुठला तिखट पदार्थ खाल्ल्यावर त्याची चव डायरेक्ट डोक्यापर्यंत जाते. हे सुरुवातीला समजायला तुम्हाला थोडे काही दिवस किंवा आठवडे जाऊ शकतात. पण एकदा समजलं, एकदा तुम्ही जर ते क्रॅक केलं तर तुम्हाला जेवावंसं देखील वाटेल आणि तुम्हाला तुमच्या अन्नाची चव देखील लागेल. आता यामध्ये 7व्या नंबरला येतं ते म्हणजे प्रोटीन सोबत खेळा. आता जेव्हा तुम्ही एखादं अन्न खात असता, तुम्हाला ही सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे की तुम्हाला त्या अन्नाची चव देखील लागली पाहिजे आणि ते तुमच्या शरीरासाठी हेल्दी देखील असलं पाहिजे. याचा अर्थ मोस्टली जेव्हा तुम्ही जेवतात तेव्हा हे बघितलं पाहिजे की या अन्नामधून मला किती मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं आहे, याची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोटीनसाठी तुम्ही उदाहरणार्थ खाऊ शकतात डाळींच्या वरचं पाणी, कडधान्य असेल किंवा पनीर असेल, या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड करू शकतात. आता यामध्ये व्हरायटी कशी आणायची, कधीतरी काहीतरी वेगळं ॲड करायचं किंवा वेगळी प्रकारची फोडणी द्यायची.
उदाहरणार्थ वरण करताना जर तुम्ही त्याच्यामध्ये चिंच गूळ ॲड केला तर ती होते चिंचगुळाची आमटी. जेव्हा तुम्ही जेवायला बसतात तेव्हा फक्त त्या वरणाचं वरचं पाणी आधी प्यायचं आणि मग डाळ खायची. किंवा कधी तुम्ही चिंचेच्या ऐवजी त्याच्यामध्ये आमसूल ॲड करू शकतात. किंवा मध्यंतरी एक ठेचा पनीरची रेसिपी देखील खूप व्हायरल झाली होती, ती सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात. रादर दॅन पनीर 65 किंवा पनीर चिलीमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस यूज करतात, त्याऐवजी तुम्ही पनीर ठेचा ज्यामध्ये सगळे घरगुती आयटम आणि सगळे भारतीय आयटमच ॲड असतील, अशी ही रेसिपी देखील तुम्ही ट्राय करून खाऊ शकतात. एकंदरीत तुम्हाला एकच खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे जास्तीत जास्त प्रोटीन तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे, तुमचं अन्न हेल्दी पाहिजे आणि त्याबरोबरच तुम्हाला त्याची चव देखील लागली पाहिजे. या तीनही गोष्टींची खबरदारी घेऊन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकतात. आता ट्रीटमेंट दरम्यान कधी कधी काही डॉक्टर्स नॉनव्हेज अवॉइड करायला सांगतात, तर ते अर्थात तुम्ही तुमच्या डॉक्टरांना किंवा डायटिशियनला विचारू शकतात. आता यामध्ये 6वी टिप आहे, ती म्हणजे कधीतरी वेगळ्या टेक्स्चरचे अन्नपदार्थ खा. आपली पूर्णपणे चव गेलेली असते किंवा चवीची एबिलिटी किंवा आपण म्हणू शकतो ते सेन्सेशनच गेलेलं असतं. मग कधी कधी आपण फक्त म्हणू शकतो जर आपण टेक्स्चर फील करून किंवा आपल्याला ते टेक्स्चर फील झाल्यामुळेच कधीतरी आपल्याला ते अन्न खावंसं वाटतं. उदाहरणार्थ तुम्ही कधीतरी पापड खाऊ शकतात. प्रत्येक पापड हा चवीला आणि टेक्स्चरला वेगळा लागतो. एवढंच नाही तर तळलेला आणि भाजलेला पापड देखील टेक्स्चरला वेगळा लागतो किंवा तो फील देखील वेगळा होतो. आणि त्याबरोबरच तुम्ही डोसा असेल, उत्तप्पा असेल किंवा ढोकळा, इडली किंवा अळूची वडी, कोथिंबीर वडी यासारखे पदार्थ देखील तुम्ही कधीतरी खाऊ शकता. जर तुम्हाला रोज भाजी, चपाती, वरण, भात, डाळ हे सतत तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल तर नक्कीच तुम्ही हे वेगळं काहीतरी ट्राय करू शकतात. आता यामध्ये 5वी टिप आहे, ती म्हणजे प्ले विथ द टेम्परेचर सोबत खेळा. आता केमोथेरपी दरम्यान खूप लोकांना गरम अन्नपदार्थाची चव लागत नाही. अशा वेळेला त्यांना थंड अन्नपदार्थांची जास्त चव लागायला लागते. त्यामुळे तुम्ही थोडंसं टेम्परेचर सोबत खेळू शकतात. फक्त डायरेक्ट फ्रीझरमधून बाहेर अन्न काढून लगेच खायचं नाही. फ्रीझरमधून बाहेर काढायचं, ते थोड्या वेळ रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं, मग ते काही असू देत आणि मगच नंतर तुम्ही खाऊ शकतात. आता अशा वेळेला काय खायचं जे आपल्या शरीरासाठी देखील चांगलं असेल आणि आपल्याला ते पचेल देखील आणि आपल्याला आवडेल देखील, आपल्याला त्याची चव देखील लागेल. अशामध्ये तुम्ही ताक, दही किंवा काही फळं किंवा कैरीचं पन्ह हे सगळे अन्नपदार्थ किंवा ही मोस्टली मी जी पेय सांगितली ती आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम असतात. आणि त्याबरोबरच आपल्या शरीराला केमोथेरपीच्या दरम्यान आपल्याला हायड्रेशनची देखील खूप जास्त गरज असते. त्यामुळे तुम्ही ताक, दही किंवा कैरीचं पन्ह याचा समावेश जास्तीत जास्त करू शकतात. फक्त फ्रीझरमधून डायरेक्ट बाहेर काढून पिऊ नका. थोडंसं रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि मगच ते तुम्ही पिऊ शकतात. खूप लोक उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग ते फ्रीजमधून काढून लगेच गरम करून खातात. शक्यतो शिळं उरलेलं अन्न खाऊ नका आणि कधी अशी वेळ आलीच तर ते फ्रीजमधून बाहेर काढल्यावरती थोडंसं रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि मगच खा. यामध्ये 4थी टिप आहे, ती म्हणजे भांड्यांसोबत प्रयोग करा. आता जर तुम्ही स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही जरी अन्न बनवलं तरी त्याची फारशी चव लागत नाही किंवा अर्थात जर का तुम्ही केमोमधून जात असाल तर तुम्हाला ते अन्न पूर्णपणे बेचव लागतं. मग अशा वेळेला तुम्ही कधी कधी मातीच्या भांड्यांचा किंवा लोखंडी तव्याचा देखील वापर करू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही सुरुवात ही दही मातीच्या भांड्यामध्ये लावण्यापासून करू शकतात किंवा जर आपण घरी नवा कोरा करकरीत मातीचा पिण्याचा माठ देखील जरी आणला तरी त्यामधल्या पाण्याची एक वेगळीच चव असते. मातीचा सुगंध असतो किंवा तो वास किंवा ती चव त्या पाण्याला पूर्णपणे उतरलेली असते. किंवा आजकाल तर मातीच्या कढया देखील बाजारामध्ये मिळायला लागलेल्या आहेत. त्याबरोबरच जर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये तुम्ही ठेचा किंवा मेथीची भाजी केली तर त्याचीही एक वेगळीच चव अन्नाला येते. आणि अर्थातच ह्या भांड्यांमुळे शरीराला काहीही हानी देखील पोहोचत नाही. सो तुम्ही हा भांड्यांचा प्रयोग देखील करू शकतात. यामध्ये 3री टिप आहे, ती म्हणजे स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून काहीतरी वेगळं खा.
आता रोज तीच भाजी, चपाती, वरण, भात खाऊन जर तुम्हाला पूर्णपणे कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं खाण्याचा प्रयत्न करा, पण ते तुमच्या शरीरासाठी तेवढंच हेल्दी आणि चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीराला काही हानी पोहोचणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. उदाहरणार्थ तुम्ही कधीतरी हेल्दी चाट खाऊ शकतात किंवा तुम्हाला झेपेल तेवढ्या लेव्हलची तिखट मिसळ तुम्ही खाऊ शकतात. मिसळ खाताना अर्थात पाव हा बेकरी आयटम असल्यामुळे तो पूर्णपणे अवॉइड करा. त्याच्याऐवजी तुम्ही मिसळ ही चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकतात. त्याबरोबरच जर तुम्ही काही बनवत असाल तर त्यामध्ये जर आलं, पुदिना टाकता येत असेल किंवा कांदा, लसूण यासारखे फ्लेवर्स जर तुम्हाला ॲड करता येत असतील, अर्थातच ह्यांचे फ्लेवर्स हे खूप जास्त स्ट्रॉंग असतात. त्याबरोबरच जेवताना जर तुम्ही तोंडी लावायला लोणचं किंवा कांदा जरी खाल्ला तरी अतिउत्तम, किंवा या सगळ्यामुळे तुम्हाला तुमच्या अन्नाची अधिकाधिक चव देखील लागू शकते. आता यामध्ये दुसरी टिप आहे ती म्हणजे प्रेझेंटेशन मॅटर्स. असं म्हटलं जातं की आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यांनी जेवतो. जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर आपलं ताट येतं सुंदर सजवलेलं असं, हे परिपूर्ण जेव्हा आपलं ताट असतं तेव्हा आपल्याला ते ताट बघूनच सगळ्यात पहिल्यांदा जेवावंसं वाटतं. तर मग घरातल्या काचेच्या भारीतल्या प्लेट्स, वाट्या, चमचे किंवा काहींकडे तर चांदीची ताटं देखील असतात. ते फक्त कपाटामध्ये शोसाठी ठेवू नका किंवा फक्त पाहुणे आल्यावरती त्यांनाच त्यामध्ये जेवायला देऊ नका. तुम्ही स्वतः देखील ती काचेमधली भांडी रोज जेवणासाठी वापरा. फक्त पाहुणे आल्यावर किंवा सणावारासाठीच त्या भांड्यांचा फक्त वापर करू नका. जसं आपण देवासाठी नैवेद्य करताना ताट सजवतो तसंच ताट आपल्या स्वतःसाठी देखील सजवून मगच जेवण करा. नाहीतर उद्या हीच काचेची भांडी शोकेसमधली फुटली तर दिवसभर हीच खंत राहते की न वापरताच ही भांडी फुटली. तर त्यामुळे स्वतःसाठी देखील या भांड्यांचा वापर करा. ती शोकेसमध्ये तशीच ठेवू नका. वस्तू आपल्यासाठी असतात, आपण वस्तूंसाठी नसतो. आता यामध्ये सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सार. लिंबू असू दे किंवा कुठलाही आंबट पदार्थ असू दे, पहिलं तर हे सगळे आंबट पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा हे आपल्या सलायवा म्हणजेच लाळेच्या प्रोडक्शनसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतात. त्याबरोबरच ते संपूर्ण तोंडामध्ये मॉइश्चर क्रिएट करायला मदत करतात. आणि जेव्हा आपण एखादा आंबट पदार्थ खातो तेव्हा आपल्या तोंडामधल्या सगळ्या टेस्ट बर्ड्सपर्यंत हा आंबटपणा जातो आणि बेसिकली आपल्या टेस्ट बर्ड्स देखील ॲक्टिवेट व्हायला मदत होतात. उदाहरणार्थ जर का तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ही कोमट लिंबू पाण्याने केली तर अधिक उत्तम. आणि त्याबरोबरच जेवताना जर का तुम्ही सतत लिंबाचा समावेश केला किंवा जेवणाच्या आधी जर तुम्ही लिंबाच्या रसाने जेवणाची सुरुवात केली तर अधिक उत्तम. कारण की तोंडामध्ये अधिकाधिक सलायवा फ्लो होतो. सलायवा सिक्रेशन किंवा प्रोडक्शन हे अधिकाधिक व्हायला लागतं आणि अर्थातच आपल्या टेस्ट बर्ड्स ह्या जागे होतात आणि आपल्याला जेवणाची अधिकाधिक चव देखील लागायला लागते. तर नक्कीच जेवताना लिंबू असेल किंवा काही इतर आंबट पदार्थ किंवा फळांचा देखील तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकतात. तर या होत्या अशा काही 8 टिप्स की ज्यामुळे जर तुम्हाला तुमच्या अन्नाची चव लागत नसेल तर या टिप्सचा वापर करून तुम्हाला थोडीफार तुमच्या अन्नाची चव लागायला नक्कीच मदत होऊ शकते. कधी कधी अर्थात तुम्हाला तुमच्या शरीराला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं. जर तुम्हाला आज एखाद्या अन्नपदार्थाची चव लागत नसेल आणि तोच अन्नपदार्थ जर तुम्ही काही आठवड्यानंतर खाल्ला तर अर्थात तुम्हाला त्याची चव देखील लागू शकते. आपल्या रिकव्हरीसाठी किंवा आपण सतत औषधी खात असल्यामुळे शरीराच्या रिकव्हरीसाठी थोडासा वेळ देणं खूप गरजेचं असतं. आणि अर्थातच या सगळ्यासाठी आपण आपल्या शरीराला पुरेसा वेळ देणं देखील खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.